आपलं कंबळलं दुखते. नमस्कार मित्रांनो, तर भाई सध्या आपण आता जाणार आहोत गडावर, म्हणजे नेरपिंगळे इथे. भाई आपण अमरावती निमित्त जरा कामानिमित्त जरा अमरावती झालो होतो म्हटलं. तर भाई आता टीचर आहे आपल्या सोबत, तर टीचर सोबत आपण डायरेक्ट आता जाणार आपल्या गडावर. जे जे माझ्याकडून दाखवणं होईल तुम्हाला गडावरचं ते मी पूर्ण प्रयत्न करून तुम्हाला दाखवायचा. तर चला मग गडावर भेट. तर भाई सध्या तर आम्ही आता पोहोचलो गडावर. जर तुम्ही यात्रेच्या वेळेस आले तर पार्किंगचा एरिया जो आहे तो ते तिकडे आहे, पण सध्या आम्ही गाडी इथं लावलेली आहे. चला आता दर्शन करू. हा हो, स्वयंपाक इकडे होते ना रोडगेला. हे आहे भाई मातीची मूर्ती. हा जो बाहेरचा एरिया आहे हा आता तयार झालेला आहे. पहिले जे होतं आतमधलं मंदिर हे वाला जे आहे पहिले जुनं मंदिर होतं, आता थोडं डेव्हलप झालेलं आहे भाई. कोणता? हां, इथं जे आहे हे जेवणाचं तयार होते आणि इथं जे आहे ते पंगत बसली आहे. जर तुम्ही डब्बा वगैरे आणला तर तुम्ही तिथं डब्बा खाऊ शकता. हां, रोडग्यांचे जेवण चालू आहे आता. आताही जेवण चालूच आहे तिथं कोणाच्या तरी घरचं. आणि हा भाई हा व्ह्यू जो आहे बम खतरनाक. इथून पूर्ण म्हणजे खालून जो गड दिसते पण गडावरून हा नजारा लय खतरनाक दिसते. त्या बाजूला पूर्ण नेरपिंगळाई वस्ती वसलेली आहे. 2-3 गोराळात गाव पण आहे, नेरपिंगळाई आहे, लेहगाव पण आहे. तर भाऊ दर्शन आता झालं सध्या. आणि इकडचा आपण भाग जर पाहिला तर इकडे तलाव आहे. आणि जर तुम्ही नवरात्रात जर आले एवढी खतरनाक इथं गर्दी असते का, म्हणजे इथं दर्शन करायला टाईम लागते, लाईन लागते. जर तुम्ही डब्बा वगैरे घेऊन आले तर तिकडे जेवणही करू शकता. इकडे हनुमानजीचं मंदिरही आहे. आणि इधर जे आहे ना आपण इकडे जे आहे ना इकडे आपण शूटसाठी पण वापरू शकतो काही. सध्या तर आम्ही आता इकडे चाललो. कायच्यासाठी चाललो रे? फोटो काढून घेऊ ना एखादी स्टोरी ठेवासाठी. तर एखादी फोटो काढून घेऊ मस्त स्टोरी वगैरे ठेवासाठी. ते काका आले तिकडून. इतके दूर आलो, एखादी फोटो सो बनतेस ना. तू तरी पहिल्यांदा आला असं, पण आम्ही नवरात्र एक ना एक चक्कर असते. मार्केटमध्ये जर ताजा एलोवेरा भेटत नसेल तर नेरपिंगळे पासून घेऊन जा इथून. इथं एक नंबर आहे. हा वाला भागतो बा भाई तुम्ही. आणि हा वाला इकडे आहे, ह्या बाजूनं तलाव आहे. एकदाची गोष्ट सांगू तुला, आम्ही जेव्हा इकडे गेलो होतो ना तर कुत्रे लागले होते मागं. मग जब धावत आलो वापस तिकडे. हो तिकडे ड्रायव्हर काकाही चालले तिकडे. हा तिकडे जात आहे ते. भाई जर या काकाचं ड्रायव्हर काकाचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर हे बसवर चालक होते, पहिले बस चालक होते. यायले 50 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे म्हटलं बसमधला. आणि बॉम्बेमध्ये बेस्टमध्ये सर्व्हिस केली आहे 2 वर्ष. 2 वर्ष? हा 2 वर्ष बेस्ट. बापरे. म्हणजे याले मुंबई पुणे अजूनही दिले, म्हणजे गाडी चालवत आहे ते चांगल्या प्रकारे. 69 आहे. 69? हो. 69 वय असूनही अजूनही 8-8 तास गाडीवर लगातार ड्राईव्ह करू शकते. आपलं तर अर्धा 1 घंटे आपले मुंगे येऊन जाते. आता समजा तुम्ही आपलं कंबळलं दुखते, आपण म्हातारे झालो, याचं वय एवढं असूनही हे गाडी चालवते. खरंच त्यावेळेस पासून तर आतापर्यंत त्यांना सवय असेल ना. हा म्हणजे लय म्हणजे सवयवरही असते म्हणा. ते आपल्या बसायची सवयच नाही, आपण अभ्यासही नाही करत बसायला. आपल्याला कुठची सवय? हे खरी गोष्ट आहे. पण गाडीची पावती देणगीची इथं फाडते भाई. आता तर निघू आपण मग पार्किंगची. दर्शन झालं, गर्दी नसूनही. तर चला मग अमरावती. नेटवर्क नाही आहे, फक्त 1 दंडी येऊन राहिली. अबे टावर तर खाली आहे ना, इथून खाली आहे. आणि हा जेव्हापासून रोड झाला ना तर म्हणजे लयच कमी झाला उतार. नाही तर हा उतार एवढा होता का ॲटो गाडी चढत नाही जात आहे. बरोबर आहे ना? गाणे बघ कसे चालू आहे, म्हणजे ड्रायव्हर काकाला गाणे बघ कसे आवडते. हा गाण्यातला टेस्ट मी लावलेला आहे ना काका. माझे जीवन तुझ्याच हाती आहे रे गजानना.